नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीची परीक्षा ही उद्या दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तर त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपण इथे आज बघणार आहोत. यामध्ये आपण पहिले 50 प्रश्न जे आहेत आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि इतर जे 30 प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये 10 प्रश्न हे जिल्हा विशेषवर असतात, तर 20 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेवर असतात, जे की अत्यंत सोपे असतात ते प्रश्न. तर आपण इथे अतिमहत्त्वाचे जे 50 प्रश्न आहेत इथे आपण इथे बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश हा कोणत्या नदीने तयार होतो? तर बघा, सुंदरबनचा जो त्रिभुज प्रदेश आहे हा कोणत्या नदीने तयार होतो? तर बघा, येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक क, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. तर गंगा ब्रह्मपुत्रा या 2 नद्याच्या संगमाने सुंदरबनचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर त्रिभुज प्रदेश तयार होतो. तर सुंदरबन जे आहेत हे मँग्रोव्ह प्रकारचे वन आहेत. तर हे जे सुंदरबन आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, भारताची पूर्वेकडून पश्चिमेकडे लांबी किती आहे? तर बघा, भारताची पूर्व पश्चिम लांबी हे किती किलोमीटर इतकी आहे? तर बघा, यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 2933 किलोमीटर जे आहे ही भारताची पूर्व पश्चिम लांबी आहेत. तर भारताची दक्षिणोत्तर लांबी जी असणार आहे ते काय असणार? तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किलोमीटर इतकी असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, जगात एकूण किती खंड आहेत? जगात एकूण किती खंड आहेत? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक क म्हणजेच 7. जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जगातला सर्वात मोठा खंड म्हणजे कोणता खंड आहेत? आपल्याला सर्वांना माहीत आहे की आशिया खंड हा जगातला सर्वात मोठा खंड आहे. तर सर्वात छोटा खंड कोणता आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. हा खंड जो आहे हा जगातला सर्वात छोटा खंड आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, सौरमंडळाचा शोध कोणी लावला? जे सौरमंडळ आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये सूर्य आणि सूर्याच्या भोवती जे 8 ग्रह फिरतात, तर त्यामध्ये हे जे सौरमंडळ आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचा जो शोध आहे हा कोणी लावला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, कॉपर्निकस यांनी सौरमंडळाचा जो आहे तो शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्यामध्ये किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण सागरी सीमा किती आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 720. तर महाराष्ट्र राज्यास 720 किलोमीटर लांबीचा जो विद्यार्थी मित्रांनो काय तर सागरी किनारा लाभलेला आहे. तर मग आपल्या भारतास एकूण किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर तो आहे 7500, जवळपास 7500 किलोमीटर लांबीचा जो आहे सागरी किनारा जो विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताला लागून आहेत. त्याच्यापैकी बघा 6100 किलोमीटर लांबीचा जो सागरी किनारा आहे हा आपल्या भारताची जी मुख्य भूमी आहे त्यास लागलेला आहे. परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात एकूण किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? तर त्याचं उत्तर असेल 7500. आणि परीक्षेत जर प्रश्न असा विचारला की भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला एकूण सागरी किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे? तर तो आहे 6100 किलोमीटरचा. त्याच्या व्यतिरिक्त अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे जी 2 प्रकारचे जे की बेट आहेत, याला उर्वरित जे की 1400, जवळपास 1400 किलोमीटर लांबीचा जो सागरी किनारा जो आहे हा उर्वरित लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार या बेटावर लाभलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, अस्तब्बा शिखर हा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तब्बा शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तब्बा शिखर जे आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय तर येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, सिंधू संस्कृतीत
घोड्यांचे अवशेष हे कोठे सापडले होते? सिंधू संस्कृतीत घोड्यांचे अवशेष हे कोठे सापडले होते? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच सूरकोटडा. सूरकोटडा या ठिकाणी सिंधू संस्कृतीतील जे काही घोड्यांचे अवशेष आहेत ते सापडले होते. तर सूरकोटडा हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. हे जे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो, हे गुजरात या राज्यामध्ये येते. सूरकोटडा हे जे आहेत हे आपल्या गुजरात राज्यामध्ये येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? प्रश्न क्रमांक 8 आहेत, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच विष्णुगुप्त. तर चाणक्याचे दुसरे नाव हे विष्णुगुप्त असे होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली? बघा, ज्योतिबा फुले जे आहे, महात्मा ज्योतिबा फुले आपले, त्यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केलेली होती? तर बघा, याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक अ सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, ज्याची स्थापना विद्यार्थी मित्रांनो 1873 या वर्षी करण्यात आलेली होती. 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व जे 1928 या वर्षी झाले. बारडोली सत्याग्रह जे 1928 या वर्षी झाले, या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक क म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचे काय तर नेतृत्व केलेले होते. तर ते जे बारडोली सत्याग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कोणत्या वर्षी झालेलं होतं? तर 1928 या वर्षी. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे कोणी म्हटले होते? किंवा हे जे उद्गार आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, हे उद्गार कोणाचे आहेत? तर बघा, हे बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे उद्गार काढले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म कोणत्या गावी झाला? जगन्नाथ शंकर सेठ, ज्यांना आपण नाना शंकर सेठ सुद्धा संबोधतो, तर यांचा जो जन्म आहे हा कोणत्या गावी झाला? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक अ मुरबाड. मुरबाड या गावी जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, अष्टप्रधान मंडळात पेशवा हे कोणते कार्य पाहत असत? अष्टप्रधान मंडळ जे आपले जे काही शिवाजी महाराजांचे जे काही अष्टप्रधान मंडळ होते, त्या अष्टप्रधान मंडळमध्ये पेशवा हे एक पद होतं. तर यापैकी ह्या पेशवा पदाचं कार्य काय होतं? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच प्रशासन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, शिट्टी वाजवून प्रथम अल्ट्रासॉनिक तरंग म्हणजेच अल्ट्रासॉनिक जे काही व्हेव्ज आहेत, अल्ट्रासॉनिक व्हेव्ज, तर शिट्टी वाजवून अल्ट्रासॉनिक व्हेव्ज सर्वप्रथम कोणी निर्माण केल्या? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच गॅल्टन. गॅल्टन यांनी सर्वप्रथम शिट्टी वाजवून अल्ट्रासॉनिक तरंग जे आहेत ते निर्माण केले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, तात्पुरते चुंबक हे कशापासून बनलेले असतात? तात्पुरते चुंबक हे कशापासून बनलेले असतात? तर बघा, येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ब मऊ लोखंड जे आहेत यापासून विद्यार्थी मित्रांनो तात्पुरतं चुंबक जे आहे याची निर्मिती केली जाते. मऊ लोखंड म्हणजेच जे माइल्ड स्टील आहेत, म्हणजेच माइल्ड स्टील यापासून विद्यार्थी मित्रांनो काय तर मऊ लोखंड तयार केले जातात. माइल्ड स्टील म्हणजेच मऊ लोखंड आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, अणुकेंद्रक कोणी शोधले? म्हणजेच अणुकेंद्रकाचा शोध जे आहे हा कोणी लावला? अणुकेंद्रकाचा शोध कोणी लावला? तर बघा, याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच रुदरफोर्ड. रुदरफोर्ड
यांनी अणुकेंद्रकाचा काय तर शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरला जाणारा जो काही द्रवीभूत पेट्रोलियम वायू आहे, म्हणजेच जो की आपण LPG जो गॅस वापरतो, त्या LPG गॅसमध्ये कोणत्या पदार्थाचे मिश्रण आहे? म्हणजेच LPG जो गॅस आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणत्या गॅसचं मिश्रण असते? तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच प्रोपेन आणि ब्युटेन. प्रोपेन प्लस ब्युटेन या दोन गॅसचं मिश्रण जे आहे ते LPG जो गॅस आहे आपला लिक्विड पेट्रोलियम गॅस, यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन या दोन गॅसचं मिश्रण असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच प्रोपेन आणि ब्युटेन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणाला वर्गीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला वर्गीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच लिनियस. लिनियस यांना हे जे आहेत यांचं पूर्ण नाव आहे कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियस यांनाच वर्गीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते, कारण कॅरोलस लिनियस यांनी द्विनाम पद्धती जी आहे, म्हणजेच जे की आपले सजीव वर्ग आहेत, त्या सर्व सजीव वर्गाचे जे काही वनस्पती आहेत त्या किंवा आपले जे काही प्राणी वर्ग जे आहेत, या सर्वांचे जे काही वैज्ञानिक जे नाव आहे ते वैज्ञानिक नाव द्विनाम पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत. तर ते जे नाव आहेत ते कॅरोलस लिनियस या वैज्ञानिकांनी शोधून काढले होते किंवा त्यांनीच हे नाव दिले होते, म्हणून यांनाच वर्गीकरणाचं जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते हे श्वसनमुळे आहे? खालीलपैकी कोणते हे श्वसनमुळे आहे? तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे तर आपलेचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ, हायड्रिला. हायड्रिला जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे श्वसनमुळे प्रकारची वनस्पती आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, जेव्हा पेशी अत्यंत खारट द्रावणात ठेवली जाते तेव्हा ती आकुंचन पावते. जेव्हा पेशी अत्यंत खारट द्रावणामध्ये ठेवली जाते तेव्हा ती आकुंचन पावते, कारण म्हणजेच त्याचं आकुंचन पावण्याचं कारण काय? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे खारे पाणी पेशीमध्ये प्रवेश करते म्हणून, ब पाणी बाह्य परासरणाद्वारे बाहेर जाते म्हणून, क सायटोप्लाझ्माचे विघटन होते म्हणून, ड खनिज क्षार पेशीच्या भित्तीचे विघटन करतात म्हणून. तर बघा याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच पाणी बाह्य परासरण दाबाद्वारे बाहेर जाते. म्हणजेच खारट पाण्यामध्ये काय तर पाण्याचा जो काही परासरण दाब जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो काय वाढतो, म्हणून पाण्याच्या बाह्य परासरण दाबाद्वारे काय तर ते पाणी बाहेर जाते. म्हणून खारट पाण्यामध्ये कोणती आपण एखादी वस्तू ठेवली असता, म्हणजेच जी प्राणी पेशी असो किंवा वनस्पती पेशी संबंधित असो तर ती काय तर आकुंचन पावते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, पेशी हा शब्द प्रथम कोणत्या जीवशास्त्रज्ञाने वापरला? पेशी हा शब्द सर्वप्रथम कोणत्या जीवशास्त्रज्ञाने वापरला? म्हणजेच पेशी जो हा घटक आहे किंवा पेशीचा जो शोध आहे हा कोणी लावला? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच रॉबर्ट हुक. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट ब्राऊन यांनी पेशीतील जे काही केंद्रक असते, पेशीचा जो काही केंद्रक आहे पेशी केंद्रक, तर त्या पेशी केंद्रकाचा शोध हा रॉबर्ट ब्राऊन यांनी लावला. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की पेशी केंद्रकाचा शोध हा कोणी लावला तर तो रॉबर्ट ब्राऊन यांनी लावला. त्यानंतर बघा लेव्हनहॉक, म्हणजेच त्याचं पूर्ण नाव आहे अँटोनियो लेव्हनहॉक यांनी विद्यार्थी मित्रांनो जे काही केमिस्ट्री आहेत केमिस्ट्रीचा जनक म्हणून सुद्धा आपण अँटोनियो लेव्हनहॉक. वायू प्रश्न क्रमांक 22, वायू प्रदूषकाचे विश्वसनीय निर्देशांक खालीलपैकी कोणते आहे? वायू प्रदूषणाचे विश्वसनीय निर्देशांक खालीलपैकी कोणते आहे? म्हणजेच वायू प्रदूषण
असण्याबाबतचे काही इंडिकेटर्स जे आहेत ते आपल्या निसर्गामध्ये सध्या अवेलेबल आहेत. तर बघा तेचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक क लायकेन व मॉसेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लायकेन व मॉसेस प्रकारच्या ज्या वनस्पती आहे, ह्या वनस्पती ज्या ठिकाणी अत्यंत वायू प्रदूषण असते त्या ठिकाणी ह्या लायकेन आणि मॉसेस वनस्पती उगवत नाही, म्हणून यांनाच आपण वायू प्रदूषणाचे निर्देशांक म्हणतो. म्हणजेच आपल्याला कळते की जिथे लायकेन किंवा मॉसेस उगवत नाही ज्या ठिकाणी, तिथे वायू प्रदूषणाची जी सीमा किंवा पातळी आहे ते वाढलेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला त्याचा आत्मा म्हणून वर्णन केलेले आहे? भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला त्याचा आत्मा म्हणून वर्णन केलेले आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच प्रस्तावना. तर भारतीय संविधानातील जे काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेलाच काय तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानाची काय तर आत्मा म्हणून याला ओळखलं जाते. त्याच्या व्यतिरिक्त बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत संविधानाचे जे काही जनक, तर भारतीय संविधानाचे जनक, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 जे विद्यार्थी मित्रांनो, या कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हणून काय तर नाव दिलेले आहेत. म्हणून जर परीक्षेत भारतीय संविधानाचे फक्त कोणत्या भागाला आत्मा म्हणून वर्णन करण्यात आले आहेत अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तेव्हाच उत्तर ही प्रस्तावना असेल. परंतु परीक्षेत जर प्रश्न असा विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या भागाला किंवा कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणून काय तर नाव दिले आहे, तर ते असेल उत्तर कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा म्हणून काय तर नोंद केली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेस भारताला काय घोषित केलं आहे? तर बघा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारताला काय घोषित केलेलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क म्हणजेच एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक असं जे आहेत भारतीय संविधानाच्या जे प्रस्तावनेतनी काय तर भारतास अशा प्रकारे काय तर घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, भारतीय संविधानाचे रक्षक कोण आहे? भारतीय संविधानाचे रक्षक कोण आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय जे आहे हे भारतीय संविधानाचे काय तर रक्षक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, संविधानाच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया वर्णन केलेली आहे? म्हणजेच खालीलपैकी कोणत्या भागामध्ये संविधानाच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया देण्यात आलेली आहे? म्हणजे जे काही आपण घटनादुरुस्ती करत असतो, जे संसद जे काही कोणत्याही प्रकारचे जे काही नवीन कायद्यामध्ये जे काही बदल करतात संविधानातील, तर त्या संविधानातील जे काही अमेंडमेंट असतात त्या अमेंडमेंट ह्या कोणत्या भागामध्ये त्या अमेंडमेंटमध्ये म्हणजेच अमेंडमेंट करण्याची काय तरतूद करण्यात आलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क म्हणजेच भाग 20. बघा भाग 20मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय तर घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया काय ते देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, भारतीय संविधानात सध्या किती अनुसूची आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक क हे आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर भारतीय संविधानात सध्या एकूण 12 अनुसूची आहेत. परंतु बघा सुरुवातीला जेव्हा याच्यामध्ये अनुसूच्या म्हणजेच भारतीय संविधान तयार करण्यात आलं तेव्हा फक्त आणि फक्त 10 अनुसूच्या होत्या. त्यानंतर बघा 8 अनुसूच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4 अतिरिक्त ज्या काही अनुसूच्या आहेत ह्या 4 अनुसूच्या नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. परंतु सुरुवातीला 8च अनुसूच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो काय संविधान निर्मितीच्या वेळेस होत्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, भारतीय राज्याचा समावेश करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? भारतीय संघराज्यामध्ये राज्याचा समावेश करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक क संसद. तर संसदेलाच भारतीय संघराज्यात राज्याचा नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा
नवीन राज्य सामावून घेण्याचा अधिकार जो आहे तो आपल्या संसदेला असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये भाषण करण्याची तरतूद आहे? म्हणजेच भाषण देण्याची जी काही तरतूद आहेत किंवा जे काही स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये भाषण करण्याचे काय स्वातंत्र्य याचा उल्लेख आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, म्हणजेच कलम 19(1) किंवा 19(I) हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, या कलमामध्ये काय तर भाषण करण्याचं आपल्याला काय तर स्वातंत्र्य आहे किंवा मुक्तपणे आपल्याला आपले मत मांडण्याचं काय तर स्वतंत्र आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा मुख्य स्रोत काय आहे? म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा मुख्य स्रोत काय आहेत? तर बघा किंवा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात सर्वात जास्त वाटा हा कोणत्या क्षेत्राचा येतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्राचा भारतीय राष्ट्रीय उत्पन्नात काय तर सर्वात मोठा वाटा आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, स्वस्त पैसा म्हणजे काय? स्वस्त पैसा म्हणजे काय? तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए कमी व्याजदर, ऑप्शन ब कमी बचत पातळी, ऑप्शन क कमी उत्पन्न पातळी आणि ऑप्शन ड कमी राहणीमान. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन अ, म्हणजेच कमी व्याजदर. तर कमी व्याजदर हे यालाच आपण स्वस्त पैसा असं म्हणतो. कारण बघा बँकेत जर कर्ज महागली, म्हणजेच कर्जाचा व्याजदर जर वाढला तर कर्ज जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कर्ज कोणी घेणार नाही. म्हणजेच काय तर लोकांच्या हातात पैसा असणार नाही, तर किंवा तो पैसा त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही. म्हणून तो जो पैसा असतो तो काय तर हार्ड मनी म्हणून ओळखले जाते. आणि जर व्याजदर जर कमी झाला तर कोणताही व्यक्ती जो आहे कर्ज घेऊ शकतो कमी व्याजदर असला तर. म्हणून त्याच पैशाला आपण स्वस्त पैसा असं म्हणतो. म्हणजेच तो पैसा त्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, भारतात पहिली कृषी गणना कधी झाली? भारतामध्ये पहिली कृषी गणना कधी झाली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच 1970 या वर्षी भारतातली पहिली कृषी गणना झाली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, भारतात नियोजनाची संकल्पना कधी स्वीकारण्यात आली? भारतामध्ये नियोजनाची संकल्पना कधी स्वीकारण्यात आली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच 1950 या वर्षी भारतामध्ये नियोजनाची संकल्पना स्वीकारण्यात आली. आणि याच वर्षी योजना आयोगची जी स्थापना ज्या विद्यार्थी मित्रांनो काय ते करण्यात आलेली होती 1950 या वर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, भारतातील पहिली चित्ता सफारी कोठे सुरू झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. तर भारतातली पहिली चित्ता सफारी हे कोठे सुरू झाली आहेत? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, कुनो राष्ट्रीय उद्यान किंवा कुनो नॅशनल पार्क, जे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये येते. तर कुनो नॅशनल पार्क या राष्ट्रीय उद्यानामध्ये काय तर भारतातली पहिली चित्ता सफारी सुरू करण्यात आलेली आहे. कारण बघा याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातनी कुनो नॅशनल पार्क जे आहे यामध्ये सर्वप्रथम काय तर विदेशातून काय तर चित्ते जे आहेत ते आयात करून काय तर इथे ठेवण्यात आलेले आहेत. म्हणून येथेच काय तर चित्ता सफारी जे आहे भारतातली पहिली चित्ता सफारी हे कुनो नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, 2025चा साहित्यामधील जो काही नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला? 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन ए आहे सलमान रश्दी, ऑप्शन ब आहे हिलरी मॅन्टेल, ऑप्शन क आहे लाझलो क्रॅस्नहोरकाई आणि ऑप्शन ड आहे मार्गरेट ॲटवूड. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, लाझलो क्रॅस्नहोरकाई. या
लेखकाले 2025चा जो काही साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, कॅम्ब्रिज डिक्शनरीने कोणत्या शब्दाला 2025च्या वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे, किंवा यालाच आपण काय म्हणतो तर कॅम्ब्रिज डिक्शनरीद्वारे वर्ड ऑफ द इयर, बघा वर्ड ऑफ द इयर हा शब्द म्हणून कोणत्या शब्दास मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, म्हणजेच पॅरासोशल हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कॅम्ब्रिज डिक्शनरीद्वारे, बघा कॅम्ब्रिज डिक्शनरीद्वारे 2025चा सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला गेलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, 31वा सुलतान अझलन शाह कप हा कोणी जिंकलेला आहे. 31वा सुलतान अझलन शाह कप हा कोणी जिंकलेला आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ब हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच बेल्जियम या देशाने 31वा सुलतान अझलन शाह कप जिंकलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो कप आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बघा हा कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, माझे घर ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. माझे घर ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा यामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक अ, म्हणजेच गोवा या राज्यामध्ये माझे घर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम म्हणजेच गगनयान, म्हणजेच मिशन गगनयान जे विद्यार्थी मित्रांनो हे कधी सुरू होणार आहे किंवा कधी लॉन्च केले जाणार आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच 2027 या वर्षी भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान जे आहे ती सुरू होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिली समुद्राच्या आतील जे काही मोहीम आहे ते सुद्धा 2027 साली सुरू होणार आहेत. तर त्याचं नाव आहे सागरयान. सागरयान ही मोहीमसुद्धा 2027 या वर्षी सुरू केली जाणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यान अलीकडेच कोणता नौदल सराव पार पडला. भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यान अलीकडेच कोणता नौदल सराव जो आहे तो पार पडला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच समुद्रशक्ती. समुद्रशक्ती हा जो काही युद्ध सराव आहे, हा सराव आहे नौदल प्रकाराचा. तर हा युद्ध सराव भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यान आयोजित झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक ब हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. समुद्रशक्ती 5 हा 5व्या क्रमांकाचा युद्ध सराव आहे. त्यानंतर बघा भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा कोणी विकसित केला आहे. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा कोणी विकसित केलेला आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच IIT बॉम्बे या संस्थेने भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप जो आहे तो विकसित केलेला आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, म्हणजेच IIT बॉम्बे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, HTMLचे पूर्णरूप काय आहे. HTMLचे पूर्णरूप काय आहे. तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसे की ऑप्शन ए हायपर ट्रान्सफर मेल लँग्वेज, ब हायटेक मेल लँग्वेज, क हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, ड हायपरटेक मार्कअप लँग्वेज. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43, इंटरनेट एक्सप्लोअर सारख्या प्रोग्राम्सना काय म्हणतात. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कम्प्युटरवर जे काही इंटरनेट एक्सप्लोअर जे वापरतो आपण, हे जे प्रोग्राम्स आहे अशा प्रकारच्या प्रोग्राम्सना काय म्हणतात, जे वेबमध्ये नेव्हिगेट करण्यायोग्य विंडो म्हणून काम करत असतात. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, म्हणजेच वेब ब्राउझर. तर इंटरनेट एक्सप्लोअर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोणत्या प्रकारचे प्रोग्राम आहेत, तर हे एक प्रकारचे वेब ब्राउझर असते, जसे की गुगल क्रोम,
किंवा मोझिला फायरफॉक्स ह्या प्रकारचे जे काही प्रोग्राम्स आहे किंवा आपण जे काही मोबाईलमध्ये जे काही ओपेरा मिनी वापरतो हे सर्व काय तर एक प्रकारचे वेब ब्राउझर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44, क्रिकेटमध्ये बॅटची जास्तीत जास्त लांबी किती आहे? बघा क्रिकेटची जी काही बॅट असते विद्यार्थी मित्रांनो, त्या क्रिकेट बॅटची जी काही लांबी आहे ते किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच 38 इंच हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच क्रिकेट बॅटची जी काही जास्तीत जास्त लांबी जी आहे ती किती असते? ती 38 इंच इतकी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, बच्चा नगमा हे कोणत्या राज्यातील पुरुषाचे मुख्य लोकनृत्य आहे? बघा बच्चा नगमा हे कोणत्या राज्यातील पुरुषाचे मुख्य लोकनृत्य आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच जम्मू काश्मीर या राज्यातील बच्चा नगमा हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. आणि बच्चा नगमा हे जे नृत्य आहे हे एक काय तर पुरुष करत असतात. हे जे नृत्य आहे हे पुरुष करत असतात, म्हणून हे बच्चा नगमा हे एक जम्मू काश्मीरमधील एक पुरुषांचं एक मुख्य लोकनृत्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणी नाट्यशास्त्र हे पहिले भारतीय नाट्य महाकाव्य लिहिले? खालीलपैकी कोणी नाट्यशास्त्र हे पहिले भारतीय नाट्य महाकाव्य लिहिले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ भरतमुनी. तर भरतमुनी नाट्यशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मग भरतमुनी हे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, बघा विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे जे काही प्रश्न आहेत 4 हे पोलीस पाटीलच्या संबंधित आहेत. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि त्यांच्या संबंधित जे काही माहिती आहे त्याबाबत. तर बघा प्रश्न क्रमांक 47 बघा पोलीस पाटील बनण्यासाठी किमान किती वयोमर्यादा टाकण्यात आलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जो काही पोलीस पाटील भरतीचा जो फॉर्म भरतो तर त्या फॉर्ममध्ये किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा दाखवलेली असते. तर बघा यामध्ये बघा येथे प्रश्न असा विचारण्यात आला आहे की त्याची किमान म्हणजे कमीत कमी किती वय आवश्यक आहेत फॉर्म भरण्यासाठी? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक क म्हणजेच 25. तर किमान 25 वर्ष वय असणारा व्यक्ती जो आहे पोलीस पाटील भरतीचा जो काय तर फॉर्म भरू शकतो. आणि कमाल त्याची वयोमर्यादा किती आहे? तर त्याची आहे 45 वर्ष, म्हणजेच 25 ते 45 वर्ष. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 48 आहे आपला, पोलीस पाटलास तात्पुरती रजा देण्याचे अधिकार कोणास आहे? पोलीस पाटलास जी तात्पुरती रजा देण्यात येते तर ती काही तात्पुरती जी काही सुट्टी देण्यात येते तर ते देण्याचे अधिकार कोणास आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच तहसीलदार. तर तहसीलदारास ज्या पोलीस पाटलास तात्पुरती रजा द्यायची असेल तर तहसीलदार देऊ शकतो, म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आपलं तहसीलदार. म्हणजेच पोलीस पाटलास तात्पुरती रजा देण्याचे अधिकार हे तहसीलदारास असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49, पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या कायद्याच्या अंतर्गत करता येते? पोलीस पाटलाची जी नेमणूक होती विद्यार्थी मित्रांनो ही कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केली जाते? तर हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा प्रश्न नीट वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो काय तर पोलीस पाटलाची नेमणूक केली जात असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न. तर बघा प्रश्न आहेत, पोलीस पाटलाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास किंवा त्याची खातेनिहाय चौकशी सुरू असल्यास त्याला निलंबित करण्याचे जे अधिकार असतात हे कोणास देण्यात आलेले आहे? बघा प्रश्न पुन्हा एकदा आहे का, पोलीस पाटलाविरुद्ध जर फौजदारी गुन्हा म्हणजेच पोलीस पाटलाविरुद्ध कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल आहे किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू असेल कोणत्याही खातेनिहाय तर त्या दरम्यानच्या काळात पोलीस पाटलास निलंबित करण्याचा जो हक्क आहे किंवा अधिकार आहे हा कोणास देण्यात आलेला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे तो आपलं बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. अ आहेत जिल्हाधिकारी, ब आहेत उपविभागीय दंडाधिकारी, क आहे
तहसीलदार आणि ड आहे. अ आणि ब हे दोन्ही विधाने. तर बघा याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ड, म्हणजेच अ आणि ब म्हणजे जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी जे आहेत ते पोलीस पाटलास काय तर निलंबित करू शकतात, त्यांच्याकडेच हे हक्क असतात. त्या बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारचे आपले काही अतिमहत्त्वाचे जे काही 50 इम्पॉर्टंट प्रश्न होते, जे की आगामी जे काही बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आणि उद्याची जे काही हिंगोली जिल्ह्याची जे काही पोलीस पाटील भरतीची परीक्षा असणार आहेत त्यासाठी अत्यावश्यक आहेत. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.